हॅलो गाईज, तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज मी एक व्लॉग बनवतो आहे जो आपल्या फार्म हाऊसचा आहे. म्हणजे आपलं जे गावाकडं शेत आहे त्या शेतामधला तो व्लॉग असणार आहे. आणि मी पूर्ण माहिती देणार त्यामध्ये की आपलं म्हणजे किती शेत आहे आणि एक शेतकरी लाईफ किंवा व्हिलेज लाईफ काय असते ते मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो तुम्ही तो व्लॉग बघा आणि काही असेल इम्प्रूव्हमेंट तुम्ही. तर आपलं हे शेतातलं घर आहे मित्रांनो. अजून आपलं जे नवीन घराचं काम जे आहे ते चालू आहे. अजून ते झालेलं नाही. हे आपलं नवीन घराचं काम चालू आहे. सध्या आम्ही तिकडे छोटं घर आहे तिथं राहतो आणि हे काम अजून तरी पेंडिंग आहे. मी घराचं पण तुम्हाला इंट्रोडक्शन म्हटलं, घराचं पण तुम्हाला मी हे दाखवतो. पण मी घराचं पण एक शॉर्ट टूर देईल. बट आधी आपण आपलं शेताचं बघू की आपलं शेत किती आहे आणि काय काय आहे शेतामध्ये. तर आपलं इथं सगळं जे ती बघताय सगळं आपलं 12 एकर क्षेत्र आहे. ओके, सगळं आपण म्हणू शकतो की सगळं आपलं एकत्रित शेत आहे, असं तुकडे वगैरे काही नाही. तर जे टोटल 12 एकर शेत आहे यामध्ये मक्का आणि मूग आणि तूर लावलेले आहे. ठीक आहे, हे वरती बघू शकता तुम्ही. इथे जे झाड दिसतंय तिथं आहे तिथपर्यंत ही सगळी मक्का पेरलेली आहे. आणि हा मूग आहे, मूग पेरलेला आहे इथं शेतामध्ये. जवळजवळ 2 एकर मूग असेल हा. तर आपलं हे सगळं क्षेत्र आहे मित्रांनो. बघू शकता आपलं घर छान दिसतंय. अजून काम चालू आहे, त्याचं काम अजून थोडं पेंडिंग असल्यामुळं ते अजून एवढं हे नाही बट ठीक आहे, चांगलं बनतं आहे. सगळं घरासमोर झाडं वगैरे लावले आहेत आपण आणि शेतामध्येच आपलं म्हणजे घर आहे. कारण गावातनं वगैरे जाऊन येऊन खूपच तकलीफ होती, त्यामुळं आपलं शेताचं घर बांधलं आहे. आणि तिथं क्षेत्र असल्यामुळं आपले जे सगळं साहित्य वगैरे असतं, ट्रॅक्टर वगैरे त्याचं सगळं अवजारं ते इथंच आपण घेऊ शकतो आणि आपलं काम वगैरे करू शकतो. त्यामुळं जे होतं ना की ट्रॅव्हलिंग, गावात जायचं, बरं ट्रॅक्टर आणायचा किंवा काही पण लागत असेल ते आणायचं, तर ते थोडं कमी होऊन जातं. त्यामुळं शेतात घर बांधलेलं कधी पण सोयीस्कर असतं. आपल्याला काम करायला वगैरे लगेच झालं की आपण काम करू शकतो. ठीक आहे, ही माग आपले चाळ आहे, कांद्याची चाळ. 2 कांद्याची चाळ बांधलेत आपण, कारण कांदा वगैरे भरपूर पिकतो आपल्याकडे, त्यासाठी चाळ बांधलेली. आणि हा रस्ता आहे आपल्याला येण्यासाठी. सो रस्त्याच्या कडेला आपण वेगवेगळे आंब्याचे वगैरे झाडं लावलेले आहेत आणि नारळाचे पण झाडं आहेत. ते समोर जे बघू शकता ती आपली सेपरेट ट्रान्सफॉर्मर आपण घेतलेला आहे. कारण आपले जवळजवळ 3 ते 4 विहिरी आहेत. सो त्याला वीज लागते आणि प्रत्येक वेळेस काही तकलीफ होऊ नये म्हणून स्वतःचा एक 100 kVचा आपण तो ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. इथं आपलं शेततळ बांधलं आहे आपण. आपल्या शेतासाठी पाणी लागतं खूप, त्यासाठी कधी पाऊस पडतो कधी नाही पडत, आणि आपण जे लावलेलं पीक असतं त्यासाठी पाणी तर पाहिजे. सो एक स्टोरेज म्हणून आपण ही शेततळं बनवलं होतं. मागच्या वर्षीच बनवले आपण शेततळं. सो त्याच्यामध्ये पाणी खूप स्टोअर होतं आणि खूप मोठं शेततळे आपण चला बघूया. चल शेततळ्यावरती. ओके, सो हे आपलं आहे शेततळं. जवळजवळ 35 गुंठ्याचं शेततळ आहे. याच्यामध्ये जवळजवळ 2000 मेट्रिक टन एवढं पाणी याच्यात बसतं. ठीक आहे, आणि याला स्टोअर झाल्यानंतर 2 ते 3 एकर जे कांदे असतात ते आरामशीर हे भरू शकतं. हे म्हणजे आपलं शेताच्या स्टार्टिंगला हे शेततळ आहे. इथं असं वरती
माथ्यावरती आहे शेततळं आणि खाली आपली जमीन आहे. सो इथून डायरेक्टली विदाऊट पंप डायरेक्ट पाणी जाऊ शकतं, विदाऊट म्हणजे काही इलेक्ट्रिसिटी वगैरे न यूज करता डायरेक्टली तळ्यातनं डायरेक्ट पाणी जाऊ शकतं. असं बनवलं आहे. आता याच्यात माझा प्लॅन पण चालू आहे की याच्यात मासे वगैरे सोडायचा, बट ते कितपर्यंत सक्सेस आहे किंवा ते कितपर्यंत म्हणजे सक्सेसफुल आहे ते काय मला माहीत नाही आहे. जर कोणाला माहीत असेल तर थोडं कमेंटमध्ये सांगा की याच्यात मासे वगैरे म्हणजे मत्स्यपालन वगैरे केलं पाहिजे की नाही, ते थोडं सजेस्ट करा. ठीक आहे.